एलपीचं 67 इयर ओल्ड एलपीचं हॉस्पिटल इथे ॲडमिट झाले होते. तर एक अपघातामध्ये त्यांची थोडासा डोक्यावरती मार लागल्यामुळे त्यांना क्रॅनिओटॉमी करावी लागली होती. क्रॅनिओटॉमीनंतर आज 2 महिन्यानंतर पेशंट व्यवस्थित सुखरूप ठीक झालेले आहे. आज व्यवस्थित डोळे वगैरे उघडत आहेत आणि आज डिस्चार्ज घेऊन घरी चाललेले आहेत. तर त्यांच्या नातेवाईकांशी थोडंसं बोला. कसं वाटलं तुम्हाला इथे ट्रीटमेंट घेताना वगैरे कसं वाटलं? पडल्यामुळे जेव्हा रक्त ब्लिडिंग झाली तर त्यावेळेस आम्ही डॉक्टरने सांगितलं की चांगल्या हॉस्पिटलला न्यायला लागेल तिथं. तेव्हा मी माणिक सरांना फोन केला. माणिक सर म्हणाले की हॉस्पिटलला या तुम्ही, त्यांना न्यूरोसर्जनची गरज आहे. आणि इथे आल्या आल्या लगेचच पेशंटला सगळे डॉक्टर्स अवेलेबल होते, बेड रेडी होता, जेणेकरून पेशंट खूप क्रिटिकल कंडिशनला होता असं सरांचं मत होतं. आणि त्यावेळेस सगळ्या पद्धतीने स्टाफ अवेलेबल होता, जेणेकरून तिला लगेचच पुढची ट्रीटमेंट आणि ॲडमिट झाल्याच्या 4 तासानंतर ऑपरेटिंग करण्याचा डिसिजन, ह्या सगळ्या गोष्टी इथले डॉक्टर्स, शेळके सर, संदीप सर, डॉक्टर कडलास, बांगर सर आणि माणिक सर. ॲक्च्युली माणिक सरांच्या याच्यामुळे मी शब्दाखातर इथे आली होती आणि त्या शब्द त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रूव्ह केला, चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळाली. प्लस इथल्या स्टाफने माझ्या आईची माझ्यापेक्षा पण खूप चांगली सेवा केली. याच्यामध्ये स्टाफ नर्सेस असतील, अकाउंटंट असतील, मावशी असतील, मामा असतील, आणि सगळ्यांनी मिळून हॉस्पिटलमध्ये एक घरच्यासारखं वातावरण कसं असतं हॉस्पिटलमध्ये. कारण की लोक म्हणतात हॉस्पिटल नको, पण आम्ही आणि माझा भाऊ इथे हॉस्पिटलमध्ये होतो, पण तो हॉस्पिटलमध्ये आहे असं वाटलंच नाही. एकदम घरच्यासारखी ट्रीटमेंट मिळाली, जी गोष्ट पाहिजे ती अवेलेबल करून दिली. तर आज एवढ्या सगळ्या याच्यामधून आईला बरं वाटतंय आणि आम्ही डिस्चार्ज घेतोय. सर म्हणाले की ती बरी होईल, पुढच्या फर्दर ट्रीटमेंट काही लागली तरी त्यांना त्या पद्धतीचं सजेशन मिळेल. आणि ज्या सिच्युएशनमध्ये आईला आणली होती त्याच्यापेक्षा आज आईला आम्ही घेऊन जातो, ती गोष्ट आम्हाला खूप चांगली वाटते. आणि एलपीचं हॉस्पिटल आणि त्यांचं स्टाफ सगळ्यांना मनापूर्वक मी धन्यवाद करते. याच्यामध्ये सगळ्यात न दिसणारी व्यक्ती व्हिडिओमध्ये आज नाही आहे, ते संदीप सर आणि जैन सर. तर जैन सरांचे पण खूप धन्यवाद की त्यांनी सुद्धा सगळ्या स्टाफला सांगितलं की नाही मॅडमची आई आहे तर लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. तर सगळ्या स्टाफचं आणि सगळ्या डॉक्टरांचं खूप आभार. आणि अशीच सगळ्या आणि ज्यांनी ऑपरेशन केलं ते डॉक्टर कडलास, त्यांनी पण सर्जरी करून पूर्णपणे गाईडलाईन दिली आम्हाला की असं असं होऊ शकतो, असं असं होईल. व्यवस्थित आम्हाला घेऊन बसले आधी की असं असं होऊ शकतं आणि त्यांना बरं होईल, इतका टाईम जाईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला समजावून सांगितल्या. कारण की कसं असतं पेशंट आणि ॲक्सिडेंटमध्ये आम्ही पण खूप घाबरलो होतो की आम्ही काय करायचं, काय डिसिजन घ्यायचं ते ठरत नव्हतं आमचं. पण त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं आणि नंतर ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन सक्सेस झालं आहे. तुम्ही बघाल की सगळी सूज वगैरे सगळी डोक्याची कमी झालेली आहे आणि लवकरच आई पूर्णपणे बरी होईल असं डॉक्टरांचं मत आहे. तर हॉस्पिटल आणि सगळ्या स्टाफचं खूप खूप धन्यवाद. अशी सेवा सगळ्या रुग्णांना मिळावी, कारण की रुग्ण हे बोलतात डॉक्टर हे देव असतात असं बोललं जातं, पण आम्ही अनुभवलं ते की ज्या गोष्टी माणूस करू शकत नाही त्या सगळ्या इथल्या स्टाफ आणि डॉक्टर्सने केलं. थँक्यू.